गुरु तुकोबाराया यांची आज त्यांची जयंती. तुकोबाराया यांनी 1600 साली आपल्या अभंगगाथेतून 4500 अभंगाद्वारे जे ब्रह्मज्ञान आहे की जे मोठ्या मोठ्या लोकांना साधारण लोकांना सांगता आलं नाही ते त्यांनी एकदम सामान्य भाषेमध्ये आणि सर्वसमावेशक अर्पून त्यांनी आपला ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यांनी नेहमी आपल्या कीर्तनामध्ये व आपल्या अभंगामध्ये आपले जीवन कसे असावे, आपण जीवनामध्ये काय करायला पाहिजे याचे त्यांनी संपूर्ण आपल्या जीवनाचे सार त्या अभंगगाथेमध्ये दिलेले आहे. मित्रांनो, तुकोबारायांनी एक अभंग त्यांचा असा की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा त्याची देव मानावा. मित्रांनो, देव जो आहे हा तुम्ही सामान्य माणसामध्ये पहा, गरिबामध्ये पहा, जे का रंजले गांजले म्हणजे पहा ज्यांना दीनदलित ज्यांना गरज आहे, तुमची आवश्यकता आहे, त्यांना तुम्ही मदत करा. हीच तुमची ईश्वराची सेवा आहे. मित्रांनो, तुम्हाला आयुष्य जे दिलं मित्रांनो की तुम्हाला जर काही शक्ती एक्स्ट्रा दिली असेल की एखादं समजा आता 50,000 रुपये आणि एखादं 1 कोटी रुपये आहे, तर मित्रांनो ते तुम्हाला 1 कोटी रुपये जर दिलेले आहेत त्यातून तुमचा उदरनिर्वाह करा. परंतु जे का कोणी रंजरे गांजरे जे आहेत की ज्यांना मदतीची आवश्यकता आहे त्यांना थोडीफार तरी 1-2% तुम्ही मदत करा. हीच तुमची ईश्वराप्रती सेवा आहे मित्रांनो. आणि त्यांनी जीवनात सार बोलताना असं सांगितलं आहे मित्रांनो की बा बोले तैसा चाले त्याची वंदावी पाविले. मित्रांनो, जर आपण जे शब्द आता बोलतो त्याचं जर अनुकरण जर आपण जर केलं तरच आपल्या शब्दाला मोर राहते. नाही तर आपण आजच्या जमान्यातले जे आधुनिक कीर्तनकार आपण बघतात की ते कीर्तनाच्या स्टेजवरून मोठ्या मोठ्या हे सांगतात, इथून म्हणजे तत्त्वज्ञान सांगतात जीवनाचे, आणि तुम्ही लग्नामध्ये असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे, जीवनात तुम्ही असं वागायला पाहिजे, ते असे करतात. तर ते मित्रांनो त्याच्यातले तुम्ही स्वतः 2% जरी अनुकरण केलं, कीर्तनकार असो की सामान्य नागरिक आजच्या काळातले, तर तेच त्याचं खरं समाजावर प्रबोधन पडेल. आणि समाज जो आहे मित्रांनो, हा जे आपले संत आहेत, जे महात्मे आहेत, जे अजून कीर्तनकार आहेत, हे सर्व आपले समाजाचे डॉक्टर आहे मित्रांनो. यांनी जर हे जे राहोरात्र प्रयत्न करतात त्याचमुळे आपला समाज हा निरोगी राहतो. आणि आपली जी सर्व आपल्या धर्माचा जो सहारा आहे पूर्ण की बा आपल्याला जे मोक्षप्राप्ती करतो तर ते कशामुळे होते मित्रांनो, ते साधे तुम्ही जर चांगले जर आयुष्य जीवन जर जगले तर ते जर जीवन जर साधे जगले तुम्ही तर त्यातूनच तुम्ही पुण्यकर्म करून मोक्षप्राप्ती करू शकता. यामध्ये तुम्हाला कोणतेही अशी तपश्चर्या करायची गरज नाही. असे साधं उदाहरणात सार आपल्या अभंगगाथेमध्ये संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे. आज त्यांची जयंती, त्यानिमित्त त्यांना त्रिवार अभिनंदन. जय तुकाराम, जय विठ्ठल.